शेतकऱ्यांना 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन असं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा. म्हणजे शेतकऱ्यांच्यावर जे काही कर्ज आहे ते आम्ही माफ करू, आमचं सरकार आलं तर. त्यांचं सरकार पुढं आलं, त्यांनी ते काही आश्वासन पाळलं नाही. त्याच्यानंतर प्रचंड आंदोलनं झाले शेतकऱ्यांनी आणि शेतकरी नेत्यांनी आंदोलनं केल्यानंतर सरकारला जाग आली आणि म्हणजे सरकार आल्यानंतर जवळ 2-2.5 वर्षांनी आता कुठंतरी सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला तयार झालेले. परंतु ती देत असताना शेतकऱ्यांचा जितका होईल तितका किंवा जितका करता येईल तितका अपमान करण्याचं काम, द्वेष करण्याचं काम, शेतकऱ्यांवर राग काढण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. तर नमस्कार, मी संदीप शिंदे, महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि इतरांना पाठवा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल बोलत असतो आणि इतर पॉलिटिकल गोष्टीबद्दल पण थोडं बोलत असतो. तर हा चॅनल याच्यासाठी सबस्क्राईब करायचा आहे का आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल बोलत असतो. तर झालं काय, देवेंद्र फडणवीस यांनी जे आश्वासन दिलं होतं ते आता पाळायची त्यांच्यावर वेळ आली. खरं तर त्यांना ते पाळायचं नव्हतं. थुकून चाटण्यात ते माहीर आहेत, एक नंबर आहे, खोटं बोलण्यात माहीर आहे. तर त्यांनी जी कर्जमाफी जाहीर केली तिच्यात प्रचंड अटी आणि शर्ती लावल्या. म्हणजे जशी 2017 मध्ये केली होती तशीच, म्हणजे कमीत कमी शेतकऱ्यांना कमीत कमी लाभ कसा देता येईल असा प्रयत्न त्यांनी केला. आणि तो कोण मित्राचा जो अध्यक्ष आहे प्रवीण परदेशी, त्याला ह्या शेतकरी कर्जमाफीचा अभ्यास करायला नेमलं. अभ्यास हा यांचा परंपरागत धंदा आहे. वास्तविक अभ्यासातून यांना काही कळत नाही, म्हणजे ढ विद्यार्थी आहे आणि यांना काही महाराष्ट्राचे प्रश्न कळत नाही म्हणून हे वारंवार अभ्यासाचं नाटक करतात. तर झालं असं का, वारंवार आंदोलनं झाल्यानंतर आणि यांनी ही जी कर्जमाफी जाहीर केली ही शेतकऱ्यांना देता कशी येणार नाही, ही लांबवायची, 2029 पर्यंत द्यायची. आणि मी सांगून ठेवतो तुम्हाला, मी याच्या अगोदर पण याच्याबद्दल शेतकरी कर्जमाफीबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे आणि सांगितलेलं आहे का देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती ही कर्जमाफी ही 2029 पर्यंत खेचून नेणार आहे. कसं तर आता सध्या जाहीर झाल्यानुसार JR नुसार ती आता जाणार आहे मार्च 2027 पर्यंत. आणि आणखी मग किती राहतात, 2 वर्ष. मग अजून थोडे ढोंग करून, थोडे नाटकं करून, थोडी नौटंकी करून पुन्हा 2 वर्ष तर ते लांबवणारच आहे. तर विषय असा आहे का जे काही त्यांनी ही फसवी कर्जमाफी दिलेली, याच्यात भयंकर अटी लादल्या, शर्ती लादल्या आणि शेतकऱ्यांना 30 जूनच्या आत कर्जमाफी द्यायची होती. झाली का नाही, कोणाच्याच एकाच्याही रुपया खात्यात आलेला नाहीये, कर्जमाफ झालेला नाहीये. खरीप सीझन सुरू झालेला आहे. तर अशी कर्जमाफी यांनी ही फसवी कर्जमाफी जाहीर केली आणि याच्यात कमीत कमी शेतकऱ्यांना लाभ कसा मिळेल आणि कमीत कमी शासनाचे पैसे कसे खर्च होतील अशी यांनी व्यवस्था केलेली आहे. तर आता ही देताना, ही देण्यापूर्वी आता 30 जून उलटलं, 5 त्याच्यानंतर कृषी मंत्र्यांनी सांगितलं का 5 जुलैपासून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात पैसे येतील. ते काही आले नाही. आज 8 जुलै आहे. आता यांची नौटंकी चालू झालेली आहे. एक मी सांगितलं ना तुम्हाला, खेचीत न्यायची 2029 पर्यंत. आता काय सांगितलं कृषी मंत्र्यांनी, नाही ते आम्हाला केंद्र सरकारकडून कोणते शेतकरी इन्कम टॅक्स भरतात त्यांची माहिती घ्यायची आणि मग आम्ही आता शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमा करणार आहोत. म्हणजे असे वेगवेगळे नाटकं करून ही कर्जमाफी दूरपर्यंत न्यायची. आणि सांगतात काय का 36,000 कोटी रुपये आम्ही खर्च करणार आहोत कर्जमाफीसाठी आणि 56 लाख शेतकऱ्यांना देणार आहोत. परंतु प्रत्यक्षात बजेटमध्ये फक्त 20,000 कोटीचीच तरतूद केलेली आहे. म्हणजे मोजक्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. 2029 मध्ये 2019 मध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी जी कर्जमाफी केलेली होती त्या कर्जमाफीत ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे त्यांना ह्या कर्जमाफीत फक्त 50,000 रुपयाचाच लाभ द्यायचा, त्याचं किती पण कर्ज असो, असं यांनी सांगून ठेवलेलं किंवा अशी तरतूद केली. आता देवेंद्र फडणवीस 14ला मुख्यमंत्री झाले, 19ला झाले, 24ला झाले. म्हणजे त्यांना मुख्यमंत्री व्हायला तीनदा चालतं, परंतु शेतकऱ्यांना 2दा कर्जमाफी मिळालेली चालत नाही. यांच्या पोटात दुखतं. वास्तविक
19ला कर्जमाफी घेऊन पुन्हा 24ला कर्जमाफी किंवा 26ला घेण्याची वेळ का आली? तर तुमच्यामुळे आलेली, तुमच्या चुकीच्या धोरणांमुळं आमच्या मालाचे भाव पडले आणि निसर्गामुळं जे काही अतिवृष्टी झाली किंवा दुष्काळ झाली याच्यामुळं आम्हाला कर्ज भरता नाही आली. तर आता 19ची कर्जमाफी देण्यात यावी आणि जे काही रेग्युलर शेतकरी त्यांना 1 लाखाचा लाभ देण्यात यावा आणि जे काही 2017 पूर्वीचे जे काही कर्ज 2 लाखापेक्षा जास्त असे शेतकरी आहे म्हणजे ज्यांचं 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे त्यांना पण लाभ देण्यात यावा. म्हणजे कर्जमाफी करायची ना तुम्हाला तर सरसगट करा असं शेतकऱ्यांच्या नेत्यांची मागणी आहे. म्हणजे आमदार रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे यांनी पंढरपूरमध्ये आंदोलन केलं आणि पंढरपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या गिरीश महाजन यांनी आश्वासन दिलं की आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर तुमची मिटिंग करून देतो. त्याच्यानंतर रविकांत तुपकर बुलढाण्याचे त्यांनी आंदोलन केलं म्हणजे उपोषण केलं. त्यांना पण गिरीश महाजन यांनी आश्वासन दिलं की आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर तुमची बैठक करून देतो. आणि हे सगळे शेतकरी नेते जे काय असतील, अजित नवले असतील, त्याच्यानंतर महादेव जानकर असतील, धनगर समाजाचे नेते महादेव जानकर असतील, राजू शेट्टी असतील शेतकऱ्यांचे नेते आणि आणखी बरेच नेते आहेत. आता मी सगळ्यांचं मला चालू याच्यात नाव नाही घेता येणार. तर ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या नेत्यांबरोबर आम्ही बैठक करून देतो मुख्यमंत्र्यांचे असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत गिरीश महाजन यांनी दिलं. तर आश्वासन दिल्यानंतर ते पाळणं ही त्यांची जबाबदारी आहे. परंतु अधिवेशन सुरू होण्यापूर्वी खरं तर बैठक होणार होती. याच्यावर ह्या अटी शर्तीवर ह्या काढून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल याच्यासाठी ही बैठक होणार होती. परंतु ही काही बैठक देवेंद्र फडणवीस यांनी घेतली नाही. कारण मनात असलेल्या शेतकऱ्यांच्या बद्दलचा द्वेष, प्रचंड शेतकऱ्यांबद्दलचा राग आणि शेतकऱ्यांबद्दल असलेला पोटात मळमळ, ह्या मळमळीमुळे यांनी ह्या शेतकरी नेत्यांबरोबर बैठक घेतली नाही. मग काय झालं? तर मग नंतर त्यांनी असं सांगितलं त्यांना, आता तुम्ही असं करा म्हणे, तुम्ही प्रवीण परदेशी मित्राचे जे अध्यक्ष आहे किंवा ज्यांनी शेतकरी कर्जमाफीचा अभ्यास केलेला आहे त्यांच्याबरोबर बैठक घ्या. आणि ती बैठक होणार होती 8 जुलै 2026 रोजी 10 वाजता काल. परंतु ती बैठक अचानक रद्द करण्यात आली. हे सगळे नेते, पावसाचा सीझन आहे, सह्याद्रीच्या घाट माथ्यात एवढा प्रचंड पाऊस पडत असतो, अशा परिस्थितीत हे सगळे नेते, अजित नवले असतील, राजू शेट्टी असतील, महादेव जानकर, रविकांत तुपकर आणि आणखी रोहित पवार, हे सगळे नेते तिथं गेले मिटिंगला, मंत्रालयात उपस्थित राहिले, 2-4 तास अगोदर तिथं जाऊन बसले, आपण मिटिंगला उशीर व्हायला नको म्हणून. आणि परत आपल्यावर बालंट यायला नको की हे मिटिंगला येत नाही, यांना नुसतं आंदोलन करायचं असतं, असं बालंट आपल्यावर येऊ नको, यायला नको म्हणून हे वेळेत तिथं पोहोचले, वेळेच्या अगोदर पोहोचले. आणि ऐन वेळेस मिटिंग सुरू होण्यापूर्वी 5 मिनिटं अगोदर निरोप पाठवला. म्हणजे हा प्रवीण परदेशी तर आलाच नाही, हा पळून गेला पळकुटिया पुण्याला. निरोप पाठवला का प्रवीण परदेशी हे पुण्याला गेलेले आणि प्रवीण परदेशी समिती जी आहे हिचा कार्यकाळ संपल्यामुळं त्यांच्याबरोबर तुम्हाला मिटिंग करता येणार नाही, असा निरोप कोणी पाठवला? तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा निरोप पाठवला. म्हणजे हा, आणि त्या नेत्यांना तिथं बसून ठेवलं आणि प्रवीण परदेशीला मिटिंगला जायचं नाही असं सांगितलं आणि शेतकऱ्यांच्या नेत्यांना निरोप पाठवला का ती कमिटीचा आता काही उपयोग नाही आहे, तिचं काय कार्यकाळ संपलेला आहे, तिच्याबरोबर कशाला मिटिंग करायची. म्हणजे इतकं हलकटपणा, ठुकून चाटणे हा जो प्रकार असतो तो देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. वास्तविक हा त्या नेत्यांचा अपमान नाही आहे जे तिथं पोचले होते उड्या घेत आणि प्रचंड प्रयत्न करून, हा त्यांचा अपमान नाही, तर राज्यातल्या असलेल्या गावागावात असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा अपमान आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले का मी तुम्हाला कोल्लय, हे त्या नेत्यांचा अपमान नाही तर हा शेतकऱ्यांचा अपमान आहे, मी तुम्हाला कोल्लय असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा शेतकऱ्यांचा अपमान आहे खरं वास्तविक. आणि त्या नेत्यांना अक्षरशः कुठलीही मिटिंग न होता मागे येण्याची वेळ आलेली आहे. त्याचे फोटो मी तुम्हाला स्क्रीनवर टाकलेले. मिटिंगमध्ये हा परदेशी आलेला नाही आहे आणि मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितलं का मिटिंग काय घेऊ शकत नाही. वास्तविक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, एवढे मोठे शेतकरी आहे राज्यात,
यांचा प्रश्न खरं तर देवेंद्र फडणवीस यांनीच मिटवायला पाहिजे होता, त्याच्यावर बैठकींनी घ्यायला पाहिजे होती, परंतु ती काही घेतलेली नाही. कुंभमेळ्याला 35,000 कोटीपेक्षा जास्त खर्च करायला यांच्याकडे पैसे येते. UP बिहारचे ते नंगे पुंगे साधू येणार, इथं गांजात येणार, घाण करणार नाशिकमध्ये. आता तुम्ही म्हणशाल हिंदू विरोधी बोल राहिलो, हिंदू विरोधी नाही बोल राहिलो. मग आम्ही शेतकरी सगळे हिंदू नाहीये का? यांच्या अन्नात माती कालवायला देवेंद्र फडणवीस तयार आहे, परंतु त्या नंग्या पुंग्या साधूंना 35,000 कोटीपेक्षा जास्त खर्च करायला तयार आहे आणि शेतकऱ्यांना रुपया द्यायला तयार नाही. अशी परिस्थिती राज्यात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दररोज 12 शेतकरी आत्महत्या करतात, हिंदू शेतकरी. त्याच्याबद्दल यांना काही देणं घेणं नाही. 2014 पूर्वी हेच फडणवीस सांगत होते पृथ्वीराज चव्हाणवर गुन्हा दाखल केला पाहिजे 302चा. मग आता म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत होत्या 2014 पूर्वी, हे खून आहे आणि ते खून पृथ्वीराज चव्हाण करतात असं देवेंद्र फडणवीस सांगत होते. मग आता जे काही शेतकरी आत्महत्या होतात दररोज 12 शेतकरी, हे खून देवेंद्र फडणवीसच करू राहिले ना. आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या मिटिंगला म्हणजे होऊ द्यायची नाही ती मिटिंग. सांगायचं एक, प्रत्यक्षात कृती वेगळी करायचं आणि शेतकऱ्यांच्या नेत्यांना आणि शेतकऱ्यांना असं कोलून लावायचं. ही जी वृत्ती आहे ही घाणेरडी वृत्ती आहे. आणि मग परत माझ्यावर टीका करा, महाराष्ट्रावर ना. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आहे का? अहो तुम्ही चिल्लर आहे. तुम्ही महाराष्ट्र नका समजू स्वतःला. ही तुमचं धोरण आहे काय? देवेंद्र फडणवीस टीका केली म्हणजे महाराष्ट्रावर टीका केली, नरेंद्र मोदीवर टीका केली म्हणजे भारतावर टीका केली. अरे तुम्ही कोण आहे चिल्लर? भारत तुमच्यापेक्षा अगोदरचा आहे, महाराष्ट्र तुमच्यापेक्षा अगोदरचा आहे. तुम्ही आले 5 वर्ष सत्ता करायला, ती सत्ता तुम्हाला नीट करता येईना. तुम्ही लोकांवर फक्त दडपशाही करण्याचं काम सुरू आहे तुमचं. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. वास्तविक हे शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. तिथं मिटिंगला बोलवायचं आणि मिटिंग होऊ द्यायची नाही.